मी सुवर्ण बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजनं। ही बातमी येते नाशिकमधून। नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये घोटाळा झाल्याचं समोर आलेलं आहे। क्लास 3 डॉक्टर सागर चौथे यांच्याकडून कोरोना काळात घोटाळा झालाय। वडील आणि पत्नीच्या नावाच्या बनावट कंपनीला कंत्राट मिळवून दिलं। शासकीय रुग्णालयाच्या चौकशी समिती अहवालात हे समोर आलेलं आहे। संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। अगोदर सगळे हे 30 बेडेड ICU बेड सिव्हिल हॉस्पिटल आणि 10 बेड ICU आपलं मालेगावला सँक्शन झालं होतं। त्याच्या कामानिमित्त या कामाच्या अनुषंगाने 50% पेमेंट झालं होतं आणि उरलेले 50% उर्वरित होतं। त्याच्या अनुषंगाने माझ्या काळात ती फाईल आली। हे अगोदर माझ्या काळाच्या अगोदरच सगळं घडलेलं आहे आणि त्याच्यात बघितल्यानंतर ह्या सगळ्या इन्क्वायरी होत्या आणि तर मग ते फाईल मूव्ह केल्यानंतर आपल्या CEO मॅडम मित्तल मॅडमांनी एक इन्क्वायरी कमिटी केली, मी एक कमिटी केली। त्याच्यामध्ये आम्हाला जरा अनियमितता आढळल्या। त्याच्या अनुषंगाने मग मॅडमांनी त्यांच्या स्तरावर एक कमिटी ही केली, त्याच्यामध्येही अनियमितता आढळल्या आणि त्याच्या अनुषंगाने मॅडमांनी आम्हाला कारवाई करण्यास आदेशित केले। तर हा जो संबंधित अधिकारी आहे त्याच्यावर आता फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे। डॉक्टरांकडूनच बनावट कंपनी उभी केली गेली आणि लाखो रुपये उकळले गेले। कोरोना काळामध्ये ही कंपनी उभी केली गेली। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांना अधिक विचारलं। लक्ष्मण, मोठीच बातमी समोर येते। खरं तर नाशिक जिल्हा रुग्णालयामधला हा सगळा प्रकार आहे। नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या एका डेंटिस्टने त्याचे वडील आणि त्याच्या बायकोच्या नावावरती एक कंपनी स्थापन केली आणि ही कंपनी स्थापन केल्यानंतर या व्यक्तीने या जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना काळामध्ये ICU कक्ष उभारण्यासाठीचं हे टेंडर होतं आणि ते त्याने मिळवलं। आणि धक्कादायक बाब म्हणजे हे टेंडर मिळवत असताना जी कंपनी त्यांनी यामध्ये दाखवलेली आहे ही कंपनीच बनावट असल्याचं समोर आलेलं आहे। या कंपनीसाठी लागणारे जे प्रमाणपत्र आहे, जे कागदपत्र आहे, हे सगळेच कागदपत्र, हे सगळेच डॉक्युमेंट जे आहे ते फेक पद्धतीने त्याने तयार केले आणि फेक डॉक्युमेंट सादर करून त्यांनी हे तब्बल 7 कोटी 63 लाख रुपयांचं टेंडर मिळवलं आणि त्यापैकी 3 कोटी रुपयांची रक्कम जी आहे ती देखील त्यांनी 50% रक्कम जी आहे ती देखील यापूर्वी त्यांनी काढून घेतली। मात्र ज्यावेळेला या प्रकरणामध्ये त्याचं उर्वरित रक्कम देण्याची वेळ आली त्यावेळेला त्याच्याकडून राहिलेली कामं पूर्ण करून घेण्याची मागणी वारंवार केली गेली। त्यावेळेला मात्र ती करून देण्यास टाळाटाळ करू लागला। त्यानंतर ज्यावेळेला आरोग्य विभागाने या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली त्या चौकशीमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आणि धक्कादायक म्हणजे या प्रकरणामध्ये तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक असतील, त्याचबरोबर इतर अधिकारी असतील, त्यांचा देखील यामध्ये सहभाग दिसून आलेला आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश नाशिक जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिलेला आहे आणि त्यामुळे तत्कालीन सिव्हिल सर्जन असतील, त्याचबरोबर ज्या डॉक्टरने हे सगळं कृत्य केलेलं आहे ज्याने आपल्या पत्नीच्या नावे आणि वडिलांच्या नावे बनावट कंपनी तयार केली त्या डॉक्टरवरती आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांवरती आता फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची कारवाई जी आहे ती केली जाणार आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल लक्ष्मण।